आज मी भावांच्या बद्दल 4 शब्द बोलणार आहे. तर त्यांच्याबद्दल काय केवढं काय बोलायचं मला कळत नाही. आज त्यांचा 61 वाढदिवस, त्यांचा जीवन प्रवास आज आम्ही जेवढा बघितलाय तेवढं लहानपणापासून त्यांनी एकदम कष्टातनं हे जीवन म्हणजे हे करत आणले. शाळेत घरची परिस्थिती हे असल्यामुळं एकदम म्हणजे असं कुठला हत्तीपणा नाही, काय नाही, अगदी निवांत आपलं काय मिळेल त्यात समाधान मानत आई वडिलांचं म्हणजे असं ऐकायचं. सुट्टीच्या दिवशी शांत राहायचं नाही, कुठं खेळायला जायचं नाही. आपलं कुंभारकाम आहे त्यात आई वडिलांनी मदत करायची, त्यातनं आणि पुढं हे करायचं. असं करत 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 शिक्षण त्यांनी पुढं अगदी विचारपूर्वक आणि ह्यानं पूर्ण केलं. परत माझं लग्न झालं त्यावेळेला KPT मध्ये ते सर्व्हिसला होते. फक्त 400 रुपये पगार होता. त्या पगारामधून तिने माझं लग्न केलं, मला सपोर्ट केला. माझी परिस्थिती असल्यामुळं त्यांनी नेहमी मला साथ देत आहे. प्रत्येक वेळी पाठीशी उभा राहील. आजपर्यंत आम्ही त्यांच्यावर रुसले, पण भावानं एकदा सुद्धा या बहिणींच्यावर कधी रुसलेलं नाही. परवा गल्लीत असाच कार्यक्रम चालू होता. मी फोन केला तर वहिनीने सांगितलं जरा त्यांचं काम आहे आणि गल्लीत आमचं ते शेजारी कार्यक्रम चालू आहे. त्याच्या आधीच मी यासनी फोन लावला होता. मी म्हणलं जसं तुम्ही हॅपी थॉटसाठी वेळ देताय, गल्लीतल्या शेजाऱ्यांच्यासाठी वेळ देताय, 10वीच्या ग्रुपसाठी वेळ देताय, तसाच या बहिणीच्यासाठी थोडा वेळ द्या. तसं म्हणताना काय बोलले नाही की बरं बरं ठीक आहे म्हणलं, आमच्याकडे पण लक्ष असू दे, येत जावा, वेळ काढून ये जा. तसं म्हणलं काय बोलले नाही. आणि 4 दिवसांनी न सांगता वाशीला सरप्राईज दिली. मी म्हणलं अगं बाई असं कसं काय अचानक आलं? तर नाही तूच म्हणलीस मग आमच्यासाठी वेळ नाही, सगळ्यांच्यासाठी वेळ देत आहे, मग आता तुझ्यासाठी मी वेळ काढते आणि हे वेळ मी 4 दिवसाला सतत काढणार आणि तुझ्याकडे येत राहणार. त्या मला खूप बरं वाटतं. माझ्या प्रत्येक संकटात त्यांनी माझ्या पाठीशी उभं राहिलं. कुठलीही कधीही माझी साथ सोडली नाही. दुःखाचा माझ्यावर डोंगर कोसळला तर माझा हात सोडतो नाही. सदैव त्यांचं शरीर येत आहे पण मन फक्त वाचतं. असं प्रत्येक वेळी कुठलीही संकट असू दे, कुठलेही सांगायला आलं तर शांतपणे पार पाडायचं, सहनशीलता ठेवायची. असं नेहमी सांगत आले की सहनशीलता मी आजपर्यंत ठेवत आलो, म्हणून मी इथंपर्यंत पोहोचलो. दुःखात तिने मला भरपूर साथ दिली, म्हणून आज मी तो उपाय, नाहीतर त्यावेळेस मी ढासळत असतो. माझ्या तिने सांभाळलं, सपोर्ट केला. नोकरीसाठी त्यांनी 1 वर्ष धावपळ केली आणि अनुकंपाखाली त्यांनी माझ्या मुलग्याला नोकरी लावली. आणि परत होते तशी आमची गाडी संसाराची तिने चालू ठेवली. बंद पडलेली गाडी त्यांनी उभा केली. असा भाऊ प्रत्येकाला मिळून त्या भावाचे किती गुण सांगावं तेवढं थोडंच आहे. चांगले विचार, चांगले दृष्टिकोन, प्रत्येक वेळी त्यांचं ते सांगणं असतं. आपले नेहमी चांगले विचार ठेवा. दुसऱ्यांच्यासाठी सुद्धा चांगले विचार पाहिजे. आपल्यापेक्षा जास्त दुसऱ्यांचा विचार करा. आणि हे त्यांच्याकडे आमच्या आई वडिलांच्याकडून हे गुण त्यांच्यात आहे. त्यांच्याकडे गुण आमच्यात पण असू द्यात असं आम्हाला वाटते. थोडं कमीच पडतात. प्रत्येक वेळी तिने प्रत्येक गोष्ट अगदी शांतपणे विचारपूर्वक पूर्ण केली. प्रत्येकाला जसा भाऊ पाठीशी उभा राहणारा मिळू दे. प्रत्येकाच्या पोटी असा मुलगा जन्माला येऊ दे. प्रत्येक मुलाला असाच बाप मिळू दे. प्रत्येक मुलाला असा मामा मिळू दे आणि शेजाऱ्यांसाठी असा मित्र मिळू दे. एवढेच मी प्रार्थना करतो आणि माझे भारत शब्द